सर्वांना नमस्कार. आर्थिक फसवणूक वेगवेगळी प्रलोभनं दाखवून सामान्य माणसाला अगदी 50,000 रुपयापासून तर ज्याची जशी कॅपॅसिटी असेल, एखादा व्यावसायिक असेल त्याला 50 लाख रुपयापर्यंत किंवा त्याही पुढच्या रकमेला फसवलं जाते आणि वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या नावाने स्थापन करून वेगवेगळे प्रोडक्ट्स दर्शवून खोटे नाटे सगळ्या गोष्टी उभ्या करून लोकांना त्याच्यामध्ये उगवलं जाते आणि त्यामध्ये लोकांची प्रचंड अशी आर्थिक फसवणूक होती. त्यातनं कितीतरी लोकांनी आतापर्यंत स्वतःची जीवनयात्राही संपवलेली आहे. कितीतरी लोकांनी हॉस्पिटलमध्ये असताना पैशांच्या गरजेअभावी स्वतःचं आयुष्य त्यागलेलं आहे. तर अशाच आर्थिक फसवणुकींना तोंड देत देत त्यांच्यावर कायदेशीर मार्ग काढत आज शेवटी माझी गाडीही कामाला लागलेली आहे. अशाच पद्धतीने प्रशासन देखील कामाला लागलेलं आहे. तर माझ्या गाडीची मरम्मत, माझ्या गाडीची दुरुस्ती मी करू शकतो, पण प्रशासनाची दुरुस्ती करणार कोण? जेव्हा कोणता गुंतवणूकदार, ठेवीदार पोलीस स्टेशनला किंवा त्याच्यावरच्या अधिकाऱ्याकडे तक्रार घेऊन जातो, त्यावेळेस प्रशासनाने तात्काळ स्वरूपात त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं आणि प्रकरणाची दखल घेणं गरजेचं असतं. मात्र घडतं काय? आरोपींना बोलवलं जातं, यांचे पैसे देऊन टाका असं प्रशासन स्वतः सांगतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला एक गोष्ट ही सांगू इच्छितो की लोक त्यांच्या पैशाच्या रिकव्हरीसाठी तुमच्याकडे येत नाहीत. महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण देणारा अधिनियम आणि बर्ड्स ऍक्ट हे जे दोन कायदे आहेत, याच्यामध्ये लोकांची जी मुद्दल आहे ती परत मिळवणे ही एक वेगळी प्रोसिजर आहे. पण अशा पद्धतीने लोकांकडनं पैसे स्वीकारणं आणि त्यांना प्रलोभनं दाखवून इतर लोकांना फसवणं, असा जो काही एक पिक्चर उभा केला जातोय, हाच एक कायद्यामध्ये गुन्हा आहे आणि याची दखल घेण्यासाठी प्रशासनाकडे लोक येत असतात. त्याची तात्काळ स्वरूपात दखल घेतली गेली पाहिजे की यांना पैसे घेण्याचा नैतिक अधिकार आहे का? लोकांकडनं एवढ्या मोठ्या गुंतवणुकी स्वीकारण्याची यांच्याकडे कोणते नोंदणीकृत परवाने आहेत का? आणि या सगळ्या उत्पन्नावर यांनी टॅक्स भरलेला आहे का? या सगळ्या गोष्टींवरती प्रशासनाने काटेकोर पद्धतीने लक्ष देऊन तात्काळ स्वरूपात त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करून घेणं गरजेचं आहे. मात्र घडतंय असं, लोकांना तिथं बसवलं जातंय, आरोपींना बोलवलं जातंय आणि यांचे पैसे एवढ्या दिवसात देऊन टाका. म्हणजे प्रशासनाने याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काही काम आता नवीनच चालू केलेलं आहे का? किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री दोन्ही एकच आहेत, त्यांनी यांना काही विशेष अधिकार असा दिलाय का बाबा तुम्ही अशा मिटोमिटव्या करा? असं काही आर्बिट्रेशनचं एक नवीन केंद्र पोलीस कमिशनर ऑफिस किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय इथं काही उघडण्यात आलेलं आहे का? असं कोणता राज्य अध्यादेश तरी मी आतापर्यंत वाचलेला नाही. तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला हीच विनंती आहे का तुम्ही लोक तुमच्याकडे आर्थिक फसवणुकीचे स्कॅम घेऊन ज्यावेळेस येतात त्यावेळेस ती एक आस्थापना आहे ती लिगली बाउंड आहे का? त्यामध्ये लोकांकडनं कायदेशीररित्या पैसे घेतले गेलेत का? आणि त्या सगळ्या गोष्टी करण्याच्या परवानग्या त्यांच्याकडे आहेत का? याची चौकशी करून तात्काळ स्वरूपात कायद्याची अंमलबजावणी करा. लोकांचे पैसे काढून देणं हे कोर्टाचा अधिकार आहे, हा पोलीस प्रशासनाचा अधिकार नाही. तर सर्व पोलीस